नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. महाडिक मुश्रीफ कोरे आबिटकर विरुद्ध सतेज पाटील लढणार गोकुळ निवडणूक. 7 संचालकांचा पाठिंबा. नव्या आघाडीची घोषणा. गोकुळच्या राजकारणात सद्यस्थितीत विद्यमान 21 पैकी 7 संचालक हे काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष निवडणूक झाल्यानंतर अजून किती संचालक व नेते पाटील यांच्या सोबत जातील याविषयी मोठी उत्सुकता असेल. 5 वर्षापूर्वी झालेल्या संघाच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक, स्वर्गीय PN पाटील यांची साथ सोडून 7 संचालक त्यावेळी विरोधात मोठ बांधलेल्या आमदार सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गळाला लागले. त्यातून संघात परिवर्तन होऊन 32 वर्षाची महाडिक PN नरके यांची सत्ता गेली. आता शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष व भाजपसह आमदार डॉक्टर विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष महायुती म्हणून एकत्रित आहेत. गोकुळच्या निवडणुकीतही हीच महायुती एकत्र असेल. आज आमदार सतेज पाटील यांनी नव्या आघाडीची घोषणा करून एकला चलोचा नारा दिला. 5 वर्षापूर्वी पाटील मुश्रीफ यांचे नेतृत्व मांडलेले ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे हे सध्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षासोबत आहेत. अन्य संचालकांच्या तुलनेत या दोघांकडे ठरावाची संख्या अधिक आहे. हीच या दोघांची ताकद असल्याने ते महायुती सोबतच राहतील. किंबहुना महायुतीचेच नेते त्यांना सोडणार नाहीत. मावळते अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्यासह अन्य संचालक हे कोणकोणत्या नेत्यांचे म्हणून गोकुळमध्ये आहेत आणि त्यांचे नेते सद्यस्थिती महायुती सोबत आहेत. त्यामुळे सर्वांना महायुतीच्या झेंड्याखालीच राहावे लागेल अशी स्थिती आहे.